नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा एक नवीन विषय असा आहे, संकटातही स्वामींची कृपा कशी असते. बघा, आपण स्वामींची सेवेकरी आहोत, स्वामींची भक्त आहोत. अनेकदा असा विचार करतो की स्वामींची कृपा म्हणजे आपल्या जीवनात कधीच संकट येऊ नये. पण असं घडत असतं का? ज्यांच्यावर स्वामींची सर्वाधिक कृपा असते त्यांच्या आयुष्यातही संकट येतात, परीक्षा येतात. फरक एवढाच असतो की त्यांना त्या संकटातही त्यांना कधीच तुटल्यासारखं वाटत नाही. संकट त्यांना मोडून टाकत नाही, तर त्यांना अधिक मजबूत बनवतं. स्वामींनी असं कधी सांगितलंच नाही की माझ्या भक्तांच्या आयुष्यात दुःख येणारच नाही म्हणून. पण त्यांनी एक गोष्ट नक्की दिली, संकटांना सामोरं जाण्याचे धैर्य. म्हणूनच असं म्हटलं जातं की संकटातही हसत राहणे ही स्वामींची अफाट अशी कृपा आहे. जेव्हा मनावर दुःखांची दगदाटतात तेव्हा स्वामींच्या भक्तांच्या मनामध्ये एक आशेचा दिवा नक्कीच असतो की संकटातही महाराज माझ्या पाठीशी असतील आणि मला आशीर्वाद देतील. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपल्याला स्वामींची आठवण होते, कारण अंतर्मनातले स्वामी कुजबुजतात आणि एक वाक्य आपल्या मनाशी येतं, ध्यानात येतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग स्वामींची कृपा होत असताना आपण कधीही ज्यावेळेस आपल्याला संकट आलं त्यावेळेस कधी डगमगायचं नाही. स्वामींना एक असंच सांगायचं की महाराज, तुम्ही मला हे संकट दिलं म्हणून मी आज तुमच्या चरणाशी एक आनंदाचे पेढे घेऊन आलेलो आहे. कारण सुखामध्ये प्रत्येकजण स्वामींना, दुःखामध्ये प्रत्येकजण स्वामींना श्रीफळ ठेवतात, नवस करतात, सेवा घेतात. पण संकट आले की कुणीही स्वामींना असं म्हणत नाही की महाराज, तुमच्या आयुष्यात तुमच्या कृपेमुळे मला माझ्या आयुष्यामध्ये जे संकट आलेलं आहे त्या संकटात मी तुमचं ऋणी आहे आणि तुमचा आभारी पण आहे की मी तुमच्या साथ दिलेल्या संकटामध्ये अधिक तुमच्या जवळ येऊन तुमची सेवा करण्याचं मला परमभाग्य लाभलं आहे. आपल्याकडनं अत्याधिक सेवा करून घेणं ही स्वामींची इच्छा असते. म्हणून महाराज वेळोवेळी आपल्याला संकटात टाकून परत बाहेर काढतात. फक्त एवढंच आहे की संकटातही आपल्याला मोडू देत नाही. कधी कधी आपल्या जवळच्या लोकांकडनं आपलं मन दुखवलं जातं, आपल्याला काही त्रास होतो. कधी कधी मन आपलं विटतं. एखादं स्वामींनी काम, नव्यानं काम आपले स्वामी महाराज करतात. एखादं काम जर केलं नाही तर आपण परत स्वामींना रागाराग बोलतो, स्वामींकडे पाहत नाही. स्वामींनी माझं काम केलं नाही म्हणून स्वामींना आपण त्यांची सेवासुद्धा करणं सोडून देतो. पण हे योग्य नाही आहे. कर्मण्येवाधिकार असते. प्रत्येकाचे संकट त्यांच्या कर्माने आलेले असतात आणि आलेल्या संकटांना तोंड देणं हे आपलं काम आहे. त्यासाठी बिनधास्त राहायचं, स्वामींची सेवा करायची. नित्य झोपताना स्वामींना सांगायचं की मला सकाळी लवकर जाग येऊ द्या आणि त्यांच्या आशीर्वादाने सकाळी जाग आली की त्यांना धन्यवाद द्यायचं. कारण आपण सकाळचा श्वास घेऊन जागा होतोय ही स्वामींची अफाट कृपा आपल्यावरती असते. म्हणून संकटही जरी आलं तर स्वामींना एकच सांगायचं की महाराज, मी तुमचा भक्त आहे, मी संकटांना घाबरणार नाही. कारण संकटापेक्षाही मोठे आपले स्वामी आहेत. पण स्वामींना पाहायचं आणि संकटांना तोंड द्यायचं, स्वामींची सेवा करायची, नामस्मरण करायचं, जप करायचं, संकटात त्यांचं नामस्मरण करायचं. संकट हे कधीही छोटं असतं आणि स्वामी महाराज हे आपले अफाट आणि अफाट असे मोठे आहेत. त्यामुळे महाराजांना विसरून चालणार नाही. उलट स्वामींच्या आपण जवळ गेलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ.